आज आपण करतो आहोत तिखट झणझणीत अशी सुरणाची भाजी. आणि त्याच्यासाठी घेतलंय आलं लसूण मिरचीची पेस्ट. अर्थातच सुरण स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे. छोटे छोटे पीसेस केलेत. आणि सुरण कितीही आपण नीट बघून घेतला तरी तो थोडाफार खाजरा असतोच. तर त्याच्यासाठी सुरणाची भाजी आपण उपासाची केली किंवा ही साधी पण तरी सुद्धा त्याच्यात कोकम इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो, राई, हळद, हिंग आणि लाल मिरचीची छान फोडणी करायची आणि सगळं 1 बाय 1 ॲड करून तिखट झणझणीत अशी सुरणाची भाजी करायची. राई, कढीपत्ता, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो 1 बाय 1 टाकून ते छान शिजवून घ्यायचं. आणि सगळं शिजल्यानंतर हळद, हिंग आणि लाल मिरची पावडर त्याच्यात ॲड करायची. कधीतरी ते जळू पण शकतं, म्हणून हे सगळं छान शिजलं की ते त्याच्यानंतर ॲड करायचं आणि ते छान परतून झालं की मग आपण आता त्याच्यात सुरणाचे ज्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या ॲड करायच्या. सुरणाच्या फोडींना मसाला किती मस्त कोट झालाय बघा. आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर गरम मसाला किंवा मालवणी मसाला किंवा आणि कोणताही मसाला तुम्ही ॲड करू शकतात. पण मला ही भाजी लाल मिरचीचीच आवडते, कारण ऑलरेडी आलं लसूण मिरची आपण हिरवी मिरची वाटून त्याच्यात ॲड केलेलीच आहे. छान मिक्स करायचं. त्याच्यानंतर 2-5 मिनिटं झाकून तसंच ठेवायचं, म्हणजे ते छानपैकी मसाला त्या फोडींना मुरतो. आणि मग त्याच्यात ॲड करायचं आहे गरजेनुसार पाणी. साधारण 15 मिनिटं झाकण घालून ठेवायचं आणि नंतर चेक करायचं. सुरणाची इझी आणि टेस्टी भाजी आपली तयार आहे. जसं चिकन मटन करतो ना आपण, त्या पद्धतीने पण ही भाजी करू शकतात तुम्ही. भाजकं वाटप आहेत किंवा त्या पद्धतीने मसाले वापरायचे, ती पण खूप छान होते. पण जनरली मला ही अशी प्रिफर करते मी खाणं, आणि घरातही सगळ्यांना हीच आवडते. रेडी टू ईट. जेवणासाठी साधी, सिंपल, झटपट तयार होणारी आणि तरीही छान टेस्टी लागणारी अशी आता आपली भाजी तयार आहे. मी त्याच्याबरोबर पराठे केलेले आहेत. आणि सध्याचं आपलं सीझनल फूड आंबा, तो तर रोज पाहिजेच पाहिजे.